आमच्या आशा सेविका अंगणवाडी सेविका ज्या तिकडे गेल्या त्यांनी बसून जा, अजून वाटप व्हायचं आपल्या सर्वांना आपण वाटप करणार आहे। सर्वांनी बसा, तिकडे जाऊन काही उपयोग नाही, इथेच वाटप होणार आहे। तर दोन्ही हात वर करून भारत माता की जरा जोरात सर्वांनी। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वेळ दिला आज। भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की। आज आपल्या नागपूर जिल्ह्यातील, नागपूर शहरातील जवळपास 7400 लाभार्थ्यांना आत्ताच माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी जे दीपोत्सवाच्या या पावन पर्वावर दिव्यांगांना, अंगणवाडी सेविकांना, आशा सेविकांना व्यक्तिगत लाभांच्या रोजगार निर्माण करणाऱ्या योजना आणि वाटप या ठिकाणी केलं। आता आपल्याला हा कार्यक्रम संपताच सर्वांना या ठिकाणी वाटप होणार आहे आणि त्यामुळं या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वेळ दिल्याबद्दल मी नागपूर जिल्ह्याच्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आभार मानतो। एकदा आपणही जोरात टाळ्या वाजवून माननीय महोदयांचा आभार या ठिकाणी व्यक्त करूया। खरं तर मी व्यासपीठावरच्या सर्व नेत्यांना क्षमा मागतो। यानंतर महाज्योतीचा एक कार्यक्रम त्या ठिकाणी आहे, त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही। मी सर्व मान्यवरांची या ठिकाणी क्षमा मागतो की त्यांचे मी नाव घेऊ शकलो नाही। खरं तर माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सूचना दिल्या होत्या की या नागपूर जिल्ह्यातील, नागपूर शहरातील समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आणि खनिजच्या माध्यमातून या ठिकाणी निधी उपलब्ध करून द्यावा। माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आज आपण या ठिकाणी जवळपास 20 कोटी रुपयाचं वाटप आज या ठिकाणी आपण करतो आहे आणि त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आज या ठिकाणी आपण या कार्यक्रमाची ही वाटपाची योजना तयार केली। आमच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी गरीब माणसाला घरकुलाच्या योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर लाभ आपण देण्याचा प्रयत्न करतो आहे। या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्रीजी हेल्थ वॉर रूम तयार करतो आहे। प्रत्येक पीएससी मध्ये सीसीटीव्ही सर्व्हिलन्स करून त्याची संपूर्ण जोडणी हे ठिकाणी नागपूर जिल्हा परिषदच्या कंट्रोल रूम मध्ये आपण करतो आहे, जेणेकरून जो डीपीसीचा आणि खनिज विकास मधला जो पैसा आहे तो त्या ठिकाणी प्रत्येक गावापर्यंत पोहोचला पाहिजे असं मॉनिटरिंग आपण करतो आहे। या ठिकाणी आपण सूचना दिली होती की नागपूर जिल्ह्यामध्ये चांगल्या अंगणवाड्या बांधकाम करा। आपण नागपूर जिल्ह्यातल्या संपूर्ण अंगणवाड्या या चांगला करण्याचा निर्णय या ठिकाणी आपण घेतला आहे। या ठिकाणी हा कार्यक्रम झाला लगेच 6 ते 10 म्हणजे 6वी ते 10वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 10,000 विद्यार्थ्यांना सायकली देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय आपण घेतला आणि त्याचेही वाटप आपल्याला पुढच्या काळामध्ये करायचं आहे। 10,000 विद्यार्थ्यांना सायकली देण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे। या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये जसं आज आपण दिव्यांगासाठी या ठिकाणी आशा सेविका, अंगणवाडी सेविकेकरता हा कार्यक्रम आपण घेतला, त्याप्रमाणे पुढच्या काळामध्येही नागपूर जिल्ह्याच्या वतीने मोठ्या प्रमाणावर समाजाच्या गरीब माणसाकरता कार्यक्रम करतो आहे। मी माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो की या जिल्ह्यातल्या, या महाराष्ट्रातल्या, आपल्या पूर्व विदर्भातल्या जवळपास 2 लाख परिवारांना जे झुडपी जंगलमध्ये मागच्या 40 वर्षापासून पट्टे वाटप होत नव्हते, पण आता माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या पुढाकाराने आपण जे सुप्रीम कोर्टामध्ये जे प्रकरण दाखल केलं, माननीय सर्वोच्च न्यायालयाने ते परवानगी दिली आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये माननीय मुख्यमंत्रीजी सर्व झुडपी जंगलमध्ये राहणाऱ्या सर्व घरमालकांना आपण पट्टे वाटप देण्याचाही एक मोठा कार्यक्रम आपण या ठिकाणी करतो आहे। त्याची योजना आपण या ठिकाणी आपल्या सूचनेनुसार आपण सुरू केलेली आहे। या जिल्ह्यातल्या, या शहरातल्या सर्व पट्टे वाटपाचा कार्यक्रम आमचे जे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित चौधरीजी, त्यांची टीम, आमचे सर्व आमदार मोहन मतीजी या ठिकाणी आहेत,
सर्व आमदाराच्या माध्यमातून या नागपूर शहरामधले सर्व पट्टे वाटप, जिल्ह्यामधले आपले सर्व आमदार ठिकाणी आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये सर्वांचे पट्टे वाटप, सर्वांसाठी घरे ही योजना या ठिकाणी आपण करतोय, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी या जिल्ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या हक्काची योजना हे मिळाली पाहिजे याकरता काम करतोय। आज या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय आपण या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय घेतोय की या जिल्ह्यातल्या शहरातल्या 1000 महिला बचत गटांना पुढच्या 15 दिवसामध्ये आपल्या हस्ते 1000 बचत गटांना 1 लाख रुपये त्या ठिकाणी रोजगाराकरता, ते कर्ज नाही आहे, आपण खनिज विकास मंडळाच्या माध्यमातून आणि डीपीसीच्या माध्यमातून 1000 महिला बचत गटांना 1 लाख रुपये त्या ठिकाणी व्यवसाय करण्याकरता देण्याचाही निर्णय आपण नागपूर जिल्ह्याच्या वतीने केला आहे। आणि या महिलांना 2.5 एकर जागा देऊन एक बचत गटाला 2.5 एकर जागा, जेणेकरून त्या ठिकाणी चारा लागवड, बांबू लागवड करण्याची योजना आपण तयार केली आहे, जेणेकरून बांबूच्या लागवडीच्या माध्यमातून उद्याचा रोजगार निर्माण करण्याची योजना नागपूर जिल्ह्यामध्ये आपण 1000 महिला बचत गटाच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आहे। खऱ्या अर्थाने व्यक्तिगत लाभाच्या माध्यमातून मत्स्य व्यवसाय असेल, पशुसंवर्धन असेल, या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांच्या योजना आम्ही करतो आहे। माननीय आशिष जयस्वालजींनी सांगितलं, या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जो निधी या ठिकाणी आपण दिला आहे, मला मुख्यमंत्री महोदयाचे आभार मानायचे आहे की यावर्षी आम्ही त्यांना 12 कोटी रुपये नागपूर जिल्ह्याच्या विकासाकरता मागितले। 1200 कोटी रुपये नागपूरच्या विकासाकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले। एकदा त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो। या 1200 कोटीमधनं मी सांगितलं आहे सर्व अधिकाऱ्यांना, एकही रुपया त्या ठिकाणी वाया घालायचा नाही आहे, आपल्याला क्वालिटीचं आणि चांगलं काम करायचं आहे। या जिल्ह्याचा विकास हा करण्याकरता आपल्याला काम करायचं आहे। खरं तर नागपूर जिल्हा 2029चा नागपूर जिल्हा कसा असेल, नागपूर शहराचा विकास कसा केला जाईल, 2035 मध्ये नागपूर शहर कसं असेल, जिल्हा कसा असेल, 2047 मध्ये कसा असेल, ही जी संकल्पना नागपूर जिल्ह्यामध्ये आम्ही तयार केली आहे आपल्या सूचनेप्रमाणे। आज मला अभिमान या ठिकाणी आहे, आपल्या सूचनेनुसार या जिल्ह्याला महाराष्ट्रातला उत्तम जिल्हा, ही उपराजधानी, महाराष्ट्रातली विकसित उपराजधानी करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याबद्दल मी आपले आभार मानतो। आणि मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की नागपूर शहराच्या विकासाकरता, नागपूर जिल्ह्याच्या विकासाकरता एकीकडे माननीय नितीन गडकरींच्या नेतृत्वामध्ये एकीकडे नागपूर शहर हे विकासाकडे नेताना, नागपूर जिल्ह्याला विकासाकडे नेताना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली मदत ही असल्यामुळेच आज या ठिकाणी हा काम झाला। आणि मला अभिमान आहे, आज या दीपोत्सवाच्या या कार्यक्रमाच्या दिवशी 7500 परिवारांना या ठिकाणी दीपोत्सवाची भेट माननीय मुख्यमंत्रीजी आपण दिली, त्याबद्दल मी आपले सर्वांचे माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, आपले सर्वांचे आभार मानतो। आणि माननीय आशिष जयस्वालजी, आपण जे म्हटलंय की अंगणवाडीच्या पर्यवेक्षिकांना या ठिकाणी मोटरसायकल द्यायची आहे, ती मोटरसायकल देण्याचाही निर्णय आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या या ठिकाणी आदेशाने करू। आणि आशा वर्करला पाहिजे का, आशा पर्यवेक्षकाला, अंगणवाडी पर्यवेक्षकाला करायचं आहे, कारण ते अंगणवाडी सुपरवायझर आहे, त्यांना फिरावं लागतं 8-10 गावं। आशा पर्यवेक्षकांनाही दोन्हीलाही आपण त्या ठिकाणी मोटरसायकल देण्याचा निर्णय आपण या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितला आहे की तो निर्णय आपण करणार आहोत, लवकरच आपण ते वाटप करू, एवढंच या ठिकाणी सांगतो। आणि माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण या जिल्ह्यावर, या शहराला प्रचंड ताकद देण्याचा प्रयत्न करतायत। खऱ्या अर्थाने जिल्ह्याच्या जनतेमार्फत आपल्या या ठिकाणी दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर आपले आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। मनापासून धन्यवाद साहेब। आणि यानंतर जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये करूया आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांना, त्यांचे विचार आपण आता ऐकणार आहोत। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो।
आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्यामध्ये उपस्थित असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री